नमस्कार, मी विजय बाबासाहेब साळे. आज श्री भास्कर म्हात्रे सर आहेत. हे आपल्या नवी मुंबई फेडरेशनचे सेक्रेटरी आणि मला असं वाटतं गेले आम्ही एकमेकांच्या संदर्भात गेली 25 वर्षे आहोत आणि नागरिकांच्या सेवेत मला असं वाटतं म्हात्रे सर हे खूप तत्पर राहतात. त्यांच्या इथे सोसायटीच्या फेडरेशनमध्ये अनेक प्रकारचे लोकांना फॉर्म सरले हे सगळं दिलं जातं. हे सगळं कामकाज करत असताना नागरिकांपर्यंत एक चांगला संदेश जावा, नागरिकांची कुठे फसवणूक होऊ नये. कारण का आज मला असं वाटतं फसवणूक झालेले बरेचसे प्रकरण त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलेत आणि आम्ही त्यांचा तोडगा काढलाय. पण मला असं वाटतं एखादा जर विकासक बिल्डर पळून गेला तर तुम्ही ते पैसे आणणार तरी कुठून. आम्ही काही गोष्टीमध्ये त्यांना प्रेशराईज करून त्या लोकांचे न्याय त्यांना मिळवून दिलेला आहे, त्यांचे पैसे मिळवून दिलेले आहेत. पण असेच पैसे मिळवून देण्यासाठी मला असं वाटतं एखाद्याला इजा होण्यापूर्वी जी म्हणतात ना डागडुजी केली गेली पाहिजे किंवा त्याला ज्ञान दिलं गेलं पाहिजे. ते ज्ञान कसं असतं आज आपण श्री भास्कर म्हात्रे सरांकडून घेणार आहोत. या संदर्भामध्ये आजचा आपला विषय आहे की सोसायटी भूखंड म्हणजे नक्की काय. त्यानंतर त्यामध्ये सोसायटी भूखंडामध्ये समजा जर सिडकोनी सोसायटी भूखंडाला 23 मेंबरला परमिशन दिलेली आहे आणि विकास त्यावरती जर 50 घरं बांधतोय तर उरलेला जो डिफरंट असतो त्या घरांचा ते लिगल होऊ शकतात का. NDSLR 2008 सिडकोनी बनवलेला हा एक कायदा होता. तो काय आहे, ह्याच्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेची भूमिका काय आहे आणि जी घरं घेतलेली आहे ती रजिस्ट्रेशन होतात पण ती नंतर कालांतराने ऍडिशनल मेंबर होऊन सोसायटीला त्रास होतो का नाही होतो, सोसायटीची ओसी होते का नाही होते, या सगळ्या संदर्भामध्ये आपण आज चर्चा करणार आहोत. भास्कर सर नमस्कार. नमस्कार. नमस्कार विजय सर. आज आपण सोसायटी भूखंड सर नक्की काय आहे. आपल्या इथे नवी मुंबईमध्ये सोसायटी भूखंड आहे, 12.5% भूखंड आहे, सिडको टेंडर प्लॉट आहे आणि सिडको कंडोनियम आहे. ह्याच्यामध्ये सर सोसायटी भूखंड भरपूर लोकांना माहित नसतात. लोक घरं विकत असताना मला असं वाटतं त्या ठिकाणी बारकोड जो प्रकार आहे रेराकडून घेतला जातो तो तिथे लावला जात नाही आणि बेछूटपणे लोकांची फसवणूक होते आणि ती फसवणूक थांबली पाहिजे. म्हणून आज आम्ही तुम्हाला आमंत्रित केलं आहे. आपण लोकांना सांगा की सोसायटी भूखंड म्हणजे नक्की काय. न्यू बॉम्बे डिस्पोजल ऑफ लँड रेग्युलेशन 1975 त्याच्याप्रमाणे ते रेग्युलेशन आहे 2008ला त्याच्यात अमेंडमेंट आली. ओके. आणि त्या अमेंडमेंट प्रमाणे सिडको पूर्वी कसं होतं कंडोनियम बांधायचे. बरोबर. म्हणजे काय करायचं, कंडोनियम बांधायचे, सिडको कन्स्ट्रक्ट करायचे बिल्डिंग आणि त्याचं कंडोनियम म्हणजे महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ऍक्ट 1970 प्रमाणे ते अपार्टमेंट ओनरशिप ऍक्ट प्रमाणे ते रजिस्टर करायचे. पुढे असं झालं की ते रजिस्टर करता करता त्यांना लोन मिळणं असं ना झालं. त्यांना फक्त लोन देत होतं म्हणून ते अपार्टमेंट ओनरशिप ऍक्ट 1970च्या खाली ते रजिस्ट्रेशन करत होते. पण नंतर एक सुप्रीम कोर्टाची जजमेंट आली आणि त्याने सांगितलं महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट 1960 नुसार ज्या सोसायट्या रजिस्टर झाल्या त्यांना सुद्धा लोन मिळते. आणि मग आता सिडकोने कंडोनियम बाजूला झाले आणि सगळ्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायट्या रजिस्टर झाल्या. प्लॉट सिडकोने तो प्लॉट सिडकोचाच प्लॉट सिडकोने कन्स्ट्रक्ट केला आणि तिकडे आता रजिस्टर्ड सोसायट्या झालेल्या आहेत ॲज पर द महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट 1960. पूर्वी महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ऍक्ट 1970 नुसार ते कंडोनियम होते. म्हणजे ते अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन आणि तो अपार्टमेंट ओनरशिप ऍक्ट 1970 आता ड्रास्टिकली चेंजेस होणार आहेत त्या अपार्टमेंट ओनरशिप ऍक्ट मध्ये. सर मला असं वाटतं तुम्ही या बायलॉजच्या कमिटीवरती सुद्धा आहात ना सध्या जी बायलॉज अमेंडमेंट कमिटी आहे ना. ओके. त्या बायलॉज अमेंडमेंट कमिटीमध्ये मी आहे सध्या. आतापर्यंत 70 बायलॉज प्रमाणे अमेंडमेंट झालेले आहे आणि साधारण लवकरच संपूर्ण सर ते 154 मध्ये हे सगळे अमेंडमेंट नाही. 154B जी आहे ना तो सेपरेट ऍक्ट आहे म्हणजे तो हाऊसिंग साठी आहे. आणि हे बायलॉज म्हणजे हे जे आपले बायलॉज नाही ना उपविधी त्याच्यात आता अमेंडमेंट होते. आता रूल्स येतील थोड्या दिवसात. रूल्स जवळजवळ झालेले आहेत आणि थोड्या दिवसात ते पब्लिश होते. महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी रूल 1961 अगोदर ऍक्ट 1960 रूल 1961 आणि मग गव्हर्नमेंट सर्क्युलर्स असतात सेक्शन 79A नुसार गव्हर्नमेंटची जी ऑर्डर्स असते आणि हे बायलॉज असतात. रूल्स झालेले आहेत. थोड्या दिवसात ते येतीलच, ते पब्लिश होतील ऑब्जेक्शन्स क्लेम्स आणि ऑब्जेक्शनसाठी. सर माझा प्रश्न मगाचा असा होता की जे नवीन भूखंड आता रिकरंटली म्हणजे 2018, 19, 20 किंवा 2012 नंतर जे भूखंड सिडकोने अलॉट केले गेले आहेत त्या भूखंडावरती 23 मेंबरची परमिशन होती. त्यानंतर हे विकासकांना दिला आणि सगळ्यांनी त्याच्यावरती 43 बिल्डिंगची सीसी मिळवली गेली. पण सिडकोकडून त्यांना अद्यापही ऍडिशनल मेंबर करता आलं नाहीये. मग अशा काळामध्ये विकासकांनी ते घर विकणं हे किती योग्य राहतं आणि लोकांनी ते घर घेणं हे किती योग्य राहतं. नव्या मुंबईत हा एक मोठा प्रॉब्लेम आहे.
हे तुम्ही जर बघितलं की सेक्टर 12 वाशी, नेरूळचं सेक्टर 23 ते नेरूळचं आहे, ह्याच्यात काय होतं, काही प्लॉट जे त्याने सिडकोने जे दिले सोसायटी प्लॉट हो नाही, काही डेव्हलपरने घेतले, ते बंगलो प्लॉट्स म्हणून दिले होते आणि तिथे बिल्डिंग्स तयार झाल्या आणि सिडको आता ते ट्रान्सफर करत नाही. आता मध्ये अम्निस्ट्री स्कीम आली आणि त्याच्यामध्ये ते ट्रान्सफर करायला लागले. पण ह्याच्यात आहे ना, आमचा सामान्य जो आमचा सभासद असतो, सामान्य आमचे नागरिक आहेत, ते भरडले जातात. ते काय करतात, तुमची ओसी आणि सीसी बघतात. सर मला सांगायचं तात्पर्य की काही बिल्डिंगची ओसी सुद्धा झाली नाही सर. ओसी झालं नाही तर ती अनऑथराइज आहे. ऑक्युपन्सी सर्टिफिकेट हे व्हायला पाहिजे. नाही पण आता मग सीसी जर नवी मुंबई महानगरपालिका देते, बघा हाच एक कळीचा मुद्दा ठरतोय ह्या सगळ्या गोष्टीमध्ये की नवी मुंबई महानगरपालिका सीसी देते, एक ऍफिडेव्हिट घेते आहे. कोणाकडून ऍफिडेव्हिट घेते, नागरिकांकडून किंवा त्या सोसायटीकडून, की तुम्ही सिडकोची परवानगी घेऊन या आणि नंतर तुम्हाला आम्ही ओसी देऊन टाकू. नवी मुंबई महानगरपालिकेच्या नियमानुसार ते बांधकाम सुद्धा होतंय. बांधकाम कुठे अनलिगल नाहीये, बांधकाम लिगल आहे. UDCPRचा वापर त्यात केला जातो आहे. पण ज्यावेळी ओसीला ही लोक जातात त्यावेळी ऍडिशनल मेंबरला सिडको समाविष्ट करून घेत नाही. नवी मुंबई महानगरपालिका सांगते की तुम्ही सिडकोची परवानगी आणा आणि ती न आणल्यामुळे ही ओसी देत नाहीये. मग हे कितपत योग्य राहतं? हाच तर मोठा नवी मुंबईमध्ये हर्डल आहे, सगळ्यात मोठा हर्डल आहे. इथे काय करतात, दोन एजन्सीज आहेत, म्हणजे स्वायत्त संस्था तुम्हाला सांगायचं आहे. एक नवी मुंबई महानगरपालिका आहे आणि सिडको आहे, आणि दोन एजन्सी आहेत. ओसी सीसी कोण देतं, महानगरपालिका. मी मगाशी जे तुम्हाला सांगितलं ना, सेक्टर 12चे वगैरे जे रोज प्लॉट आहेत तुमचे, ते होते. आणि आता नंतर मग त्याने बिल्डिंग बांधली कन्स्ट्रक्शननी, ऑक्युपन्सी सर्टिफिकेट पण मिळालं, ट्रान्सफर होत नाही. ओके, म्हणजे ह्या दोन स्वायत्त संस्था. म्हणून आमची अशी एक मागणी आहे आणि सगळ्यांनीच ते. तुम्हाला असं वाटत नाही का की प्लॉटच्या वरती ज्यावेळी घरं बांधतात विकासक, त्यावेळी ते प्लॉटमध्ये टायटल लिहिलं गेलं पाहिजे, सिडको टेंडर प्लॉट किंवा 12.5% प्लॉट किंवा सोसायटी भूखंड किंवा कंडोनियम भूखंड किंवा रिडेव्हलपमेंट भूखंड. तुम्ही कशा प्रकारचं घर विकतायत किंवा घेतायत तर त्या प्लॉटवरती मेन्शन करणं आवश्यक आहे. केलं तर फार उत्तम, करायलाच पाहिजे ते. नाही पण केलं, ज्यावेळी विकासक घरं विकतात त्यावेळी छाती ठोकणे लिहितात ना की हा सिडको टेंडर प्लॉट आहे म्हणून. मग त्यांनी असं पण लिहिलं पाहिजे, सिडको टेंडर, हा सिडको सोसायटी प्लॉट आहे, हा 12.5%चा प्लॉट आहे. म्हणजे असं का करत नाहीये? ते नाही करत. पण ते आणि मला सांगायचं तात्पर्य काय की एखाद्या गोष्टीमध्ये घरं विकत असताना तुम्ही विचार करा ना, आज या गरिबांची जी संपत्ती असते त्या घरामध्ये आयुष्याची पूर्ण पुंजी ती लोक त्या घरामध्ये लावतात आणि ती पुंजी लावल्यानंतर त्या घरामध्ये राहतात ते सर. आणि जेव्हा आमच्याकडे तक्रारी घेऊन येतो आम्हाला लाज वाटून जाते की आम्ही त्यांच्यासाठी खरंच काय करू शकत नाही, कारण का दोन स्वायत्त संस्था आहेत, एक पालिका आहे आणि दुसरी सिडको आहे. या दोघांच्या घोळामध्ये सर नुकसान होतंय कोणाचं? सामान्य नागरिकांचं. आणि फायदा होतोय कोणाचा? त्याचा फायदा जो होतो, बिल्डर जातो आणि विकासक जो असतो, डेव्हलपर जो असतो, तो जातो, बाजूला जातो, त्याला त्याचे पैसे सगळे मिळालेले असतात आणि सामान्य नागरिक हा भरडला जातो. ह्याच्या बाबतीतच आवाज उठवायला पाहिजे. आणि सिडको दोन एजन्सी ह्या नसाव्यास, ह्या ज्या संस्था आहेत ना, दोन ह्याच्या नसाव्यात, कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही आणि त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम होते. सर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही जी अशी नागरिकांची फसवणूक झाली आहे त्या लोकांना तुम्ही काय सल्ला देणार? आम्ही सांगतो कोर्टात जा. ओके, पण अशा विकासकांना काय सर जबर दंड लागला गेला पाहिजे, त्यांच्यावरती काय प्रकारची कारवाई झाली पाहिजे? त्यांच्यावर तर कार्यवाही शेवटी कोण करणार? कोर्टच करणार. ते कोर्ट जे ठरवेल ती. मला असं वाटतं असं की महाराष्ट्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे 100%. आणि या नागरिकांना दिलासा दिला गेला पाहिजे 100%. कारण काय होतंय, मला असं वाटतं की तुम्ही सिडकोकडे गेले तर सिडको काय म्हणते की आमच्या नियमात बसत नाही. आणि मला असं नियम जे बनतात ते वरती पुढे मंत्रालयामध्ये बनतात आणि कायदे मंडळामध्ये बनतात. तिथे जर असा कायदा करून घेतला आणि मला असं वाटतं नागरिकांना दिलासा दिला गेला की एवढ्या वर्षापासून जे लोक रखडली गेली होती, ज्यांची सीसी झाली नाही किंवा ज्यांची ओसी झाली नाही, काही लोक ॲडिशनल मेंबर झाले नाही, त्या लोकांना एकदा दिलासा देऊन टाकावा. आणि मला असं वाटतं ह्याच्या पुढे नागरिकांकडून अशा चुका होणार नाहीत असं पण आपण दक्षता घ्यावी आणि जेणेकरून लोकांचा मला वाटतं फसवणूक होणार नाही. आणि तुम्हाला कल्पना नाही सर, मग एखादं घर घ्यायचं आणि ते विकलं जात नाही, लोकांची होणारा त्रास असतो खूप मोठ्या प्रमाणात असतो. आज आपण बघितलं असेल की नवी मुंबई फेडरेशनचे जे सेक्रेटरी आहेत श्री भास्कर म्हात्रे सर यांनी किती चांगल्या प्रकारे सोसायटी भूखंडामध्ये घर घेत असताना कशा प्रकारे काळजी घेतली गेली पाहिजे. बघा काय असतं, सगळीच लोक चुकीची नसतात, तसे सगळेच विकासक चुकीचे नाही आहेत, सगळेच बिल्डर चुकीचे नाही आहेत. काही चांगली लोक आहेत. तुम्ही बघितलं असेल की
जी चांगली लोक आहेत ती चांगल्या प्रकारे सोसायटी बिल्डअप करतात. सोसायटी हँडओव्हर केल्यानंतर सुद्धा त्या सोसायटीमध्ये त्या विकासकाचा त्या बिल्डरचा सहभाग असतो आणि लोक एका फॅमिली मेंबर प्रमाणे त्या विकासकाला किंवा बिल्डरला ट्रीट करतात. पण काही लोकांचा अपवाद वगळता त्या चुकीच्या गोष्टी घडतात. त्या चुकीच्या गोष्टी घडल्या गेल्या नाही पाहिजे. आज किती हजारो लोक असतील ह्या नवी मुंबईमध्ये जी अशा चुकीच्या गोष्टीपासून म्हणतात ना ज्याला सामोरे गेलेली आहेत. मग कोर्ट कचेरी वगैरे, काही जण तर देवाकडे निघून गेली, अजून सुद्धा त्यांच्या सोसायटीला ओसी मिळालेली नाही. जेव्हा अशी लोक आमच्याकडे येतात तेव्हा हळहळ वाटते की आपण नक्की कुठे उभे आहोत आणि अशा लोकांना आपण न्याय कधी मिळवून द्यावा आणि तो कधी पण मिळेल. मी विजय बाबासाहेब साळे. आज आपण ह्या प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये सोसायटी भूखंडामध्ये जी चर्चा केली त्यात सहभागी झाला त्याबद्दल मात्रे सर आपलं खरंच खूप धन्यवाद. धन्यवाद. खरं म्हणजे साळेसाहेब, तुम्ही जे काम करता ना ते खरोखर वाखाणण्याजोगं आहे. बऱ्याच वेळा तुम्ही माझ्याशी डिस्कस करत असता आणि एक नॉलेज तुमच्याकडे भरपूर आहे, म्हणजे हाऊसिंग सोसायटी रिलेटेड चांगलं नॉलेज आहे आणि तुम्ही त्या नॉलेजचा उपयोग हे चांगल्या कामासाठी करता. त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा मी धन्यवाद देतोय. थँक्यू सर.